आता पुण्यातनं एक धक्कादायक घटना समोर येते। वडापाव खाताना चुकून पाय लागला या क्षुल्लक गोष्टीवरून 28 वर्ष तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय। पुण्यातील गणेश पेठ परिसरातील डुल्या मारुती चौकात एक धक्कादायक घटना उघडकीस आली। वडापाव खरेदी करताना अनावधानानं पाय लागल्याचा किरकोळ वाद झालेला होता आणि यात शिवम परदेशीचा मृत्यू झाला। वडापाव खाताना चुकून शिवमचा पाय जवळच उभा असलेल्या वैभव साळुंखे याला लागला। यावेळी संतप्त झालेल्या वैभवनं शिवमच्या छातीवर बुक्क्यानं मारलं, त्यामुळे त्याला रक्तस्राव सुरू झाला आणि काही वेळानं त्याचा मृत्यू झाला। अधिकची माहिती जाणून घ्यात अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, ही अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। क्षुल्लक कारणातनं जो वाद निर्माण झालेला होता त्यातनं थेट मृत्यू झालेला आहे। नेमकं काय घडलं पुण्यात? पुण्यातील गणेश पेठेतील जो डुल्या मारुती चौक आहे या परिसरात ही सगळी घटना घडलेली आहे। घटना अशी आहे की त्या ठिकाणी एक वडापावची गाडी आहे। त्या ठिकाणी हे दोघेही, ज्याचा मृत्यू झालाय तो आणि ज्याच्यामुळे मृत्यू झालाय, ते दोघेही वडापाव खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते आणि चुकून पायाचा धक्का लागला। याच्यावरून सुरुवातीला त्यांच्यात किरकोळ वादावाद झाली। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि ज्या 28 वर्षीय तरुणाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे त्या तरुणाच्या छातीत जबर मार लागला। त्यानंतर ते त्या ठिकाणी वाद मिटले, आपापल्या घरी दोघं वाद करणारे गेले। मात्र त्या तरुणाच्या छातीत दुखू लागलं होतं। तो रात्री झोपला आणि सकाळी उठलाच नाही। त्यानंतर कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयात दाखल केल्यानंतर या तरुणाला मृत घोषित करण्यात आलं आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं मत असं आहे की छातीत रक्तस्राव झाल्यामुळे हा मृत्यू झाला असावा। आता पोलिसांकडे या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही ज्यावेळेस या सगळ्या प्रकरणाचे पडताळलेले आहेत तर दोघांमध्ये वाद झालेला आणि हाणामारी झाल्याचं देखील सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलेला आहे। पुरावा म्हणून पोलिसांनी ते ताब्यात देखील घेतलेला आहे। मात्र अगदी वडापावच्या गाडीवर चुकून पाय लागल्याच्या कारणावरून एका तरुणाला जबर मारहाण होते आणि यामध्ये या तरुणाच्या छातीत रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू होतो। अतिशय गंभीर ही घटना आहे, कारण की पुणे शहर असेल किंवा उपनगर भागात असेल अशा अनेक वडापावच्या गाड्या आहेत ज्या ठिकाणी अशा प्रकारे गर्दी होत असते। त्यामुळे पोलिसांची देखील आता डोकेदुखी वाढलेली आहे ही गर्दी नियंत्रणात आणण्याची आणि अशा प्रकारे जे किरकोळ कारणावरून वाद होत आहेत आणि या वादाचं रूपांतर हाणामारी आणि हाणामारीतून खून होतोय, हे पोलिसांना नियंत्रणात आणण्यासाठी आता प्रयत्न करावे लागणार आहेत। मात्र दुर्दैवाने 28 वर्षीय तरुणाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया देखील पार पाडलेली आहे। त्याची देखील रिपोर्ट्स जे आहेत ते पोलीस तात्काळ मिळवणार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातं। त्यामुळे आता पुढे जाऊन नेमकं शवविच्छेदन अहवालात या तरुणाच्या काय येते, कारण की जो प्राथमिक अंदाज जो व्यक्त केला जातोय तो छातीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे या तरुणाचा अचानकपणे मृत्यू झाला असावा असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे। मात्र पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे। ज्या व्यक्तीसोबत या तरुणाची हाणामारी झाली त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि फारसखाना पोलीस जे आहेत ते या सगळ्या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत। निश्चित, आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कठोर कारवाई होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।